श्रावण सरी बरोबर बरसणार ऑफरची मान्सून मस्ती। बालाजी कलेक्शन्सच्या अनोख्या ऑफर ज्याची किंमत आहे सस्ती। बाय 2 गेट 1 फ्री। घेऊन जा 1 से 1 ब्रँडेड कपडे घरी। बालाजी कलेक्शन्सचा ग्राहकांसाठी खास मान्सून सेल ज्यात आहे ऑफरची रेल सेल। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नावाजलेल्या ब्रँड सह 50 पेक्षा जास्त ब्रँड्सच्या अनेक व्हरायटीज, सूट, ब्लेझर, थ्री पीस, शेरवानी, इंडो वेस्टर्न आणि बरच काही मिळणार। पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात लोकप्रिय दालनात तुमच्या स्टाईल स्टेटमेंट आणि पर्सनॅलिटीला शोभणार सारं काही इथे, तेही आमच्या मेगा ऑफर बरोबर। मग वाट कशाची पाहताय? पावसाच्या श्रावण सरी बरोबर मनसोक्त आस्वाद घ्या आमच्या मेगा मान्सून सेल मध्ये। बालाजी कलेक्शन्स, 8वी गली, राजारामपुरी, कोल्हापूर। फोन 0231 253 45 16 आणि 17। सो डोंट वरी, जस्ट हरी, कंडिशन्स अप्लाय। वाढत चालली महागाई, मात्र गुरुदत्तने आणली साड्यांना स्वस्ताई। गुरुदत्त साडी सेंटरने आपल्या असंख्य ग्राहक वर्गासाठी सुरू केला आहे अभूतपूर्व असा साड्यांचा भव्य सेल। अविश्वसनीय अशा फक्त ₹65 मध्ये। ₹65 पासूनच पुढच्या किमतीत खरेदी करा अनेक पॅटर्नच्या नवनवीन साड्या। ₹75 सेमी इटालियन, तसेच 6000 रुपयांची साडी 3000 रुपयात, 3000 ची 1500 आणि 1500 ची 750 रुपयात। कांजीवरम, पैठणी, चंदेरी, कांची सिल्क, पार्टीवेअर साड्यांची, तसेच ड्रेस मटेरियल, लाछा, घागरा चोलीची नाविन्यपूर्ण मालिका निम्म्या किमतीत। आहेरासाठी व लग्न जथ्यासाठी लागणाऱ्या अनेक प्रकारच्या मनपसंत व्हरायटी योग्य किमतीत। गुरुदत्त साडी सेंटरच्या भव्य दालनातील साड्यांचा फ्रेश स्टॉक पाहण्याचा अनुभव घ्या आणि मगच खरेदी करा। फक्त ₹65 पासून साड्या घेऊन चला 10 जुलै पासून। गुरुदत्त साडी सेंटर, गाळा नंबर 18 व 19, गुरु नानक मार्केट, गांधीनगर। आणि आता गुरुदत्त साडी सेंटरची खास ऑफर, रोज पहिल्या 35 महिला खरेदीदारांना परकर मिळेल फक्त ₹1 आणि दिवसभरात साडी मिळेल फक्त ₹35। नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजराच्या ठळक घडामोडींवर। जिल्ह्यात पावसाची संततधार, पंचगंगा नदीत जीप गाडी वाहून गेल्याच्या अफवेनं प्रशासनाची धावपळ। बनावट चावीनं जीप ओढ्यात ढकलून दिल्याचं उघड। दऱ्याचे वडगाव इथं आढळला सडलेल्या अवस्थेतील मृतदेह, घातपाताचा संशय। वरुण तीर्थवेस गांधी मैदानात आढळला नोटांचा ढीग, नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा। आणि केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग मैदानाच्या विकास आराखड्याचं महापालिकेकडून सादरीकरण। मुख्यमंत्र्यांनी कान उघडणी केल्यानंतर प्रशासनाला आली जाग। सविस्तर वृत्तासह भेटू काही क्षणातच, पाहत रहा बी न्यूज। उज्ज्वल भवितव्यासाठी नवशिक्षण पीठ अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, ME, MBA, इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक आणि फार्मसी कोर्सेस। इथे मिळते पदवी सोबतच शिक्षणाच्या आनंदाची वॉरंटी। नामांकित तसंच आंतरराष्ट्रीय कंपनीशी संपर्क असलेला ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल, वायफाय कॅम्पस, अत्याधुनिक संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्त रीडिंग हॉल, तसंच मुला मुलींसाठी स्वतंत्र अद्ययावत हॉस्टेल, ऑनलाईन परीक्षा केंद्र याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा। कार्यक्षम व्यवस्थापन आणि अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली घडवा आपल्या पाल्याचं उज्ज्वल भवितव्य।
ISO मानांकन प्राप्त अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स, पुणे बेंगलोर हायवे, वाटार तर्फे वडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन 0230240770. ओके, टॉस. Yes, toss. इंजिनिअरिंग साठी कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं यासाठी करिअर टॉस करताय. उलट करिअर हे असं बंद्या रुपयासारखं खणखणीत करायचं तर मग धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या BMAT-लाच ऍडमिशन घ्यायचं. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ, ऍडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस, स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी, वेल इक्विप्ड लॅबोरेटरी, इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप, लोन फॅसिलिटी असिस्टन्स, टू अँड फ्रो बस सर्व्हिस, इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स BMAT. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325243977. बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातम्या पाहू विस्तारानं. बुधवारपासून जिल्ह्यात पाऊस संततधार सुरू आहे. त्यामुळे नद्या आणि नाल्याचं पाणी पुन्हा पात्राबाहेर पडलं आहे. गुरुवारी आणि आज पावसानं चांगलंच झोडपून काढले. आज सकाळी संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 38.4 मिलीमीटर पाऊस झालाय. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 28 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली. गुरुवार आणि आज दिवसभर सर्वत्र जोरदार वृष्टी झाली. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं जिल्ह्यातील नद्यांचं पाणी पुन्हा पात्राबाहेर पडलं आहे. आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 38.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गगनबावडा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून त्या ठिकाणी 115 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल शाहूवाडी तालुक्यात 55 मिलीमीटर पाऊस झालाय. बुधरगड 51, चंदगड 45, गडहिंग्लज 34, आजरा 35, शिरोळ 29, कागलमध्ये 19, करवीर 18, पन्हाळा 16, हातकणंगलेमध्ये 7.25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली गेले असून राजाराम बंधाऱ्यावर पाण्याची पातळी 24 फूट 8 इंच इतकी नोंदवली गेली आहे. पन्हाळा तालुक्यात 4 दिवसांपासून संततधार सुरू आहे. या पावसामुळे नदी नाल्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. नदीकाठची पिकं पाण्याखाली गेली आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकरी भात रोप लावण्याच्या कामात गुंतला आहे. बैलजोडी मिळत नसल्यानं अनेक ठिकाणी पॉवर ट्रेलरचा वापर केला जातोय. शेती कामासाठी मजुरांची कमतरता जाणवू लागल्यानं शेतकरी पैरा पद्धतीनं काम पूर्ण करण्यात गुंतला आहे. दरम्यान पंचगंगा नदीत जीप वाहून गेल्याची बातमी आज सकाळी सर्वत्र पसरली. या जीपमधील 4 व्यक्तीही वाहून गेल्याची अफवा पसरली. यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. प्रत्यक्षात मात्र वडाप करणारी जीप उत्रेश्वर पेठेजवळ असणाऱ्या ओढ्यात आढळून आली. बनावट चावीनं जीप चालू करून कुणीतरी ओढ्यात ढकलून दिल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे जिल्हा प्रशासनानं निश्वास सोडला. शिंगणापूर बंधाऱ्यावरून एक जीप पंचगंगा नदीत वाहून गेल्याची बातमी आज सकाळी आली आणि जिल्हा प्रशासनासह सर्वांची धावपळ उडाली. पंचगंगा नदीकाठानं जीपचा शोध घेण्यात आला. उत्तरेश्वर ते शिंगणापूर रस्त्याकडेला असलेल्या डोहात जीपचा टप आढळून आला. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. पोलीस उपाधीक्षक VT पवार, पोलीस निरीक्षक प्रताप पोमण घटनास्थळी दाखल झाले. JCBच्या साहाय्यानं जीप पाण्यातून वर काढण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तपासणी करून या दुर्घटनेत जीवितहानी झाली आहे का याची खात्री करून घेतली. पिवळ्या काळ्या रंगाची वडापची MH10K189 या क्रमांकाची ही जीप होती. वडाप करणाऱ्या जीप चालकांना बोलावण्यात आलं. रात्री कोणीतरी बनावट चावीनं जीप चोरून नेली होती. पोलिसांनी कळवल्यामुळे आपण या ठिकाणी आलो असं जीप चालकानं सांगितलं. लावली गाडी 9 वाजता लावल्यानंतर ही गाडी पाठीमागे बघितली तर ही गाडी होती. त्या झाल्यानंतर कसं केलं त्याला म्हणलं आता ही गाडी सकाळी म्हणलं हिचा नंबर आहे आपण नंतर नेऊया का तर ही अधुरी असल्यामुळं कसं हिची गाडी लवकर जाणार. मग दोघंही एका गाडीमधून आलो ते सकाळी म्हणलं तू गाडी भरतो बघाय बघतो तर गाडी नाही आहे. गाडी गेली. त्यानंतर मग आम्ही विचार बाहेरनं बघितली गाडी कुठेही नाही. नंतर आम्हाला साहेबांचा फोन आला गाडी इथं आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी मात्र या गाडीत 4 जण होते असं सांगितलं. त्यामुळे 4 जण वाहून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्या दृष्टीनं तपासणी करण्यात आल्याचं पोलीस उपाधीक्षक VT पवार यांनी सांगितलं.
माहिती मिळालेली होती की एक वाहन इथं वाहून गेलेलं आहे. सर्वप्रथम तर लोकांना असं दिसलं की हा रिक्षाचा आहे. पिवळं टप आणि वरचं कॅरियर असं दिसत होतं. अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी, आमचे मार्शल्स या ठिकाणी आलेले आहेत. या पुरामध्ये ती वाहन वाहून गेलेलं होतं. काळी पिवळी गाडी आहे आणि त्याला आता आम्ही ओढून बाहेर काढलेलं आहे. तर अग्निशामक दलाची मदत घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये असं समजलेलं आहे की 3-4 लोक होते, पण आता नक्की किती होते काही समजून आलेलं नाही. इथं पाणबुड्याची मदत घेतलेली आहे, डायव्हर्स घेतलेले आहेत आणि शोधकार्य चालू आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व शक्यता गृहीत धरून ओढ्याची पाहणी केली. मात्र जीवितहानी झाल्याची शक्यता अग्निशमन दलानं फेटाळून लावली. या घटनेची दिवसभर चर्चा सुरू होती. बातमी आहे करवीरची. करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव इथल्या गायरानात आज एका पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. हा घातपात असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. याबाबतची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. कोल्हापूर शहरात बेवारस मृतदेह आढळण्याचं सत्र सुरू होतं. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. हे प्रकरण शांत होत असतानाच करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव इथल्या गायरानामध्ये आज एका अज्ञात पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला. याबाबतची माहिती दऱ्याचे वडगाव इथल्या मधुकर अण्णाप्पा बोडके यांनी करवीर पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी CPR कडे पाठवला. या मृतदेहाजवळ एक गॉगल, चप्पल आढळून आली. त्याच्या अंगात तपकिरी रंगाचा शर्ट, निळ्या रंगाचं जॅकेट, पॅन्ट आणि कमरेला बेल्ट होता. सडलेल्या मृतदेहाचे कुत्र्यांनी लचके तोडले होते. या मृतदेहाची ओळख पटलेली नव्हती. मात्र हा घातपात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. या परिसरात असे प्रकार वारंवार घडत असल्याची माहिती तिथल्या एका ज्येष्ठ नागरिकानं दिली. कमीत कमी 5 ते 6 बेवर्षी असे पडलेले आहेत. एक ॲक्सिडेंट झाला म्हणून सांगितलं, पण दुसरं पाचगावच्या घसातला तिथे एक झालं. ते तुम्ही 100 नंबर मुंबईच्या पोलीस खात्याने ते उघडून काढलं गुन्हा. हे असे ते झालं. खाली एखादा गाळा दाबून मारलेला आहे. झाडाला बनवून लोहारांचं जमिनीची तिथं. हे इथेही झालं. इथं गायकवाडांच्या रानामध्ये झालं. त्यावेळी आम्ही जसं कळाल्यानंतर घेऊन गेलो, तरी पण त्याची कोणाची अजून केस किंवा काय सापडलेला. आज सगळं पेपर वाचतोय आम्ही सारखा, त्यात काही कळालेलं नाही अजून. दरम्यान मृतदेह नेण्यासाठी पोलिसांनी खाजगी ॲम्ब्युलन्स आणली होती. त्याचं भाडं तिथल्या शेतकऱ्यांनी द्यावं असं पोलिसांनी सांगितलं. त्यावरून काही काळ वाद निर्माण झाला. अखेर पोलिसांचा ससेमिरा मागे लागू नये यासाठी ग्रामस्थांनी वर्गणी काढून बिलापैकी काही रक्कम पोलिसांना दिली. यामुळे एखाद्या घटनेची वर्दी पोलिसांमध्ये द्यायची की नाही याबाबत गावात चर्चा रंगली. खिशात 10,000 रुपये असले तरीही रस्त्यावर पडलेला 1 रुपया उचलण्याचा मोह आपल्याला होतोच. प्रत्यक्षात एखाद्या झाडाखाली हजारोंच्या नोटा बेवारस स्थितीत आढळल्या तर मनाची अवस्था यापेक्षा वेगळी असूच शकत नाही. पण गांधी मैदानावरील आजची घटना मोहमयी मनाला छेद देणारी ठरली आहे. या ठिकाणी असणाऱ्या एका झाडाखाली अंदाजे 30 ते 35 हजाराच्या नोटांचा ढीग नागरिकांना आढळून आला. पण त्या सर्व नोटा निरुपयोगी असल्यानं अनेकांच्या मोहावर विरजण पडलं. एरवी गांधी मैदानावर विविध सामाजिक राजकीय कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यानिमित्त या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. दिवसा खेळ कार्यक्रम आणि रात्रीच्या वेळी मद्यपींचा ओपन बार असं या मैदानाचं समीकरणच बनलं आहे. आज मात्र भर पावसात या मैदानात झालेली नागरिकांची गर्दी याला अपवाद ठरली. कारणही तसं खास होतं. मैदानातील एका झाडाखाली 5, 10, 50, 100 आणि 500 रुपयांच्या नोटांचे ढीग बेवारस स्थितीत पडले होते. एका झाडाखाली नोटांचा ढीग पडल्याची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी या ठिकाणी एकच गर्दी करून 50 आणि 100 रुपयांच्या चांगल्या स्थितीतील नोटांवर अक्षरशः डल्ला मारला. उरलेल्या नोटा निरुपयोगी असल्यानं या ठिकाणी आलेल्यांच्या अनेकांच्या मोहावर विरजण पडलं. सुमारे 30 ते 35 हजारांची ही रक्कम असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी या नोटा इथं कोणी आणि कशासाठी टाकल्या यामागचं गूढ मात्र कायम आहे. बातमी आहे नागावची. नागाव फाटा इथं वेश्या व्यवसाय प्रकरणी एका महिलेसह 2 एजंटांना शिरोली MIDC पोलिसांनी अटक केली. पंटर पाठवून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वेश्या व्यवसायातील आंतरराज्यीय टोळी कार्यरत असण्याची शक्यता शहर पोलीस उपअधीक्षक VT पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. कोल्हापूर आणि आसपासच्या भागात परराज्यातून कॉलगर्ल आणून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्यांना पोलिसांनी अनेकदा अटक केली आहे. मात्र अजूनही हा व्यवसाय जोमात सुरू आहे.
शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ND पाटील यांना नागाव फाटा इथं वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्यांनी शहर पोलीस उपअधीक्षक VT पवार यांना याबाबतची माहिती दिली। त्यानंतर एक पथक स्थापन करून पोलिसांनी त्या ठिकाणी बोगस गिराईक पाठवलं। तिथं मारुती कारमध्ये एक महिला आणि 2 एजंट होते। त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता मुंबईहून वेश्या व्यवसाय करण्यासाठी ही महिला आणल्याचं एजंटांनी कबूल केलं। या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह मूळचा नेपाळ इथला आणि सध्या नागाव फाट्याजवळ राहणारा गोपाल तुकाराम आचार्य आणि ठाणे इथला मोहिनुद्दीन इक्बाल हुसेन या 2 एजंटांना अटक केली, अशी माहिती शहर पोलीस उपअधीक्षक VT पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। काल MIDC शिरोली पोलीस स्टेशन कोल्हापूर येथे एक काही वेश्यांचा नागाव फाटा येथे व्यवसाय चालतो अशी माहिती मिळालेली होती आणि त्या माहितीच्या आधारे MIDC पोलीस स्टेशनचे API पाटील यांना सांगून शहानिशा करून रेड करण्यासाठी आदेश दिलेले होते। नंतर चौकशी केली असताना त्याच्यामध्ये एक नेपाळहून आलेला इसम आहे, त्याचं नाव आहे आचार्य गोपाल तुकाराम आचार्य। हा 40 वर्षाचा ग्रस्त आहे आणि मूळचा तो मंचिरियल जिल्हा झापा नेपाळचा आहे। हातकंगणे तालुक्यामध्ये नागाव फाटा येथे राहतो आणि दुसरा त्याच्यासोबत मोहिनुद्दीन इक्बाल हुसेन राहणार ठाकूरपाडा रोशनी बिल्डिंग मुंब्र्याचा राहणार आहे। अटक केलेले आरोपी हे वेश्या व्यवसायासाठी परराज्यातून महिला आणि मुली आणत होते। तसंच कोल्हापूरसह नजीकच्या भागातील अनेक लॉजमध्ये हा व्यवसाय करत असल्याचं पवार यांनी सांगितलं। कोल्हापूर परिसरातील पन्हाळा येथे शिवतेज हॉटेल, वाटार येथे पूनम हॉटेल आणि गिरोली येथील पर्यटक पार्क, इचलकरंजी येथे गुरुप्रसाद हॉटेल, तासगाव येथील यशवंत गार्डन या हॉटेलमध्ये वेळोवेळी वेश्या व्यवसाय केलेला आहे असं तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे। या संशयित आरोपींना न्यायालयानं 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यांच्याकडे अधिक तपास सुरू असून आंतरराज्य सेक्स रॅकेटचा पर्दाफाश लवकरच करू असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला। केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदानाचं जतन तसंच संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडून 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे। या निधी अंतर्गत करावयाच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं। नाट्यप्रेमी आणि कुस्तीप्रेमी नागरिकांनी आराखड्यासंदर्भात काही सूचना असल्यास त्या 15 जुलैपर्यंत शहर अभियंत्यांकडे सादर कराव्यात असं आवाहन करण्यात आलं। केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान जतन तसंच संवर्धन करावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी 10 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला होता। हा निधी नगरविकास विभागाकडून महापालिकेला उपलब्ध झाला आहे। या निधी अंतर्गत करावयाच्या प्रस्तावित प्रकल्पाच्या आराखड्याचं सादरीकरण करण्यात आलं। महापौर प्रतिभा नाईक-नवरे यांनी उपस्थितांचं स्वागत करून कामं लवकर पूर्ण व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली। आर्किटेक्ट सूरज जाधव यांनी प्रकल्पाअंतर्गत समाविष्ट बाबींचं प्रोजेक्टरद्वारे सादरीकरण केलं। त्यानंतर उपस्थितांनी विचारलेल्या शंकांची उत्तरही देण्यात आली। या आराखड्यासंदर्भात काही सूचना असल्यास त्या 15 जुलैपर्यंत शहर अभियंत्यांकडे सादर कराव्यात असं आवाहन करण्यात आलं। 10 कोटी रुपयांच्या निधीतून केशवराव भोसले नाट्यगृहाला 8,08,75,000, खासबाग कुस्ती मैदानासाठी 1,84,21,000 अशी एकूण 9,92,96,000 इतक्या रकमेची कामं पहिल्या टप्प्यात प्रस्तावित करण्यात आली असून या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। केशवराव भोसले नाट्यगृहात वातानुकूलित यंत्रणा, मंगलोरी छत, दरवाजे, खिडक्या, स्ट्रक्चर स्टीलचं मजबूतीकरण करण्यात येणार आहे। खासबाग मैदानावर जुनं RCC बांधकाम उतरवणं, कंपाऊंड वॉल, पाईप्स, कंट्रोल रूम, स्वच्छतागृह, दूध कट्टा आणि इलेक्ट्रॉनिक रूम बांधण्यासह लँडस्केपिंग आणि दगडी पेव्हिंग बसवण्यात येणार आहे। प्रोजेक्ट सादरीकरणावेळी आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, उपमहापौर परीक्षित पन्हाळकर यांच्यासह महापालिकेचे पदाधिकारी, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते। बातमीपत्राच्या पुढील भागात पाहूयात, जिल्ह्यात बनावट नोटांचा सुळसुळाट, नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज। राधानगरी तालुक्यातील चौके इथं ओढ्यातून वाहून जाणाऱ्या 2 शिक्षकांना वाचवण्यात यश। आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा धनगर समाजाचा इशारा, तर मराठा समाजाची जनजागृती रॅली।
या आणि इतर बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात अल्पशा विश्रांतीनंतर. विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. इथं लाभते अद्ययावत वैद्यकीय सुविधा. इथं मिळते प्रत्येक झडपेस नवी आशा. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. श्री साई कार्डियक सेंटर, हृदय रुग्णांसाठी सेवाभावी भावनेने कार्यरत कोल्हापुरातील अद्ययावत हॉस्पिटल म्हणजेच महालक्ष्मी हृदयालय प्रायव्हेट लिमिटेड संचलित श्री साई कार्डियक सेंटर. 25 बेड्सचे सुसज्ज ICCU व क्रिटिकल केअर युनिट, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, पेसमेकर, बलून व्हॉल्व्होटॉमी यासाठी अत्याधुनिक कॅथ लॅब, बायपास सह सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी तज्ञ डॉक्टर्स व प्रशिक्षित नर्सेस यांच्यासह माफक दरात उपचार सेवा. हृदय रुग्णांसाठी वरदायी असणारे 65 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे श्री साई कार्डियक सेंटर, राजारामपुरी 6वी गल्ली, कोल्हापूर. इथं ओळखली जाते तुमच्या हृदयाची भाषा. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबूतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती. महालक्ष्मी TMT जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती. महालक्ष्मी TMT ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी. वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स. महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला, विश्वासाची, मजबूतीला युगायुगांची साथ सदा मिळते. महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. नव्या युगात, नव्या जमान्यात आता महत्त्व आलंय स्पेशलायझेशनला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव असणारे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर विलास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. हायली इक्विप्ड डायलिसिस युनिट, ICU आणि ऑपरेशन थिएटर म्हणजे किडनी विकारानं त्रस्त रुग्णांसाठी नवसंजीवनी. रक्तदाब, मधुमेह आणि किडनी ट्रान्सप्लांट सह सर्व प्रकारच्या किडनी व्याधींवर इथं होतात अचूक उपचार सर्वोत्तम तंत्रज्ञानातून. तर डॉक्टर कौस्तुभ औरंगाबादकर यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा लाभ मिळतो मेंदू आणि मज्जातंतू विकारांच्या रुग्णांना. इथला न्यूरोलॉजी विभाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान आणि रुग्णांची संपूर्ण काळजी. इथला नेत्रोपचार विभाग सेवा देतो डोळ्यांच्या सर्व विकारांवर. तिरळेपणा, लहान मुलांचे डोळ्याचे विकार, फेको विथ फोल्डेबल लेन्स सह मोतीबिंदूवर उपचार होतात आय स्पेशालिस्ट डॉक्टर श्रद्धा नाईक यांच्याकडून. सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्सच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत कोल्हापूर किडनी केअर अँड सुपर स्पेशालिटी सेंटर. तुझ्यासाठी तुझ्या सासूबाईंनी खास नेकलेस आणलाय. नेकलेस मी घेत नाही. नेकलेस मी घेते, सांगा मी येते. जीवनातील मंगल घटिकांना 52 कशी सोन्याचं झगमगतं कुंदन. घरच्या लक्ष्मीचा सुवर्ण सन्मान. सुबकता आणि सौंदर्य. अभयनारायण पोद्दार, गंगावेश, कोल्हापूर. देशातील सर्वात मोठा उद्योग कृषी उद्योग. 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे कृषी तंत्रनिकेतन ॲग्रो पॉलिटेक्निक कळे. लवकरच स्थलांतरित होत आहे प्रशस्त, भव्य आणि सुसज्ज अशा नव्या वास्तूमध्ये. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त माऊली शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी तंत्र विद्यालय कळे आता बनलं आहे कृषी तंत्रनिकेतन कळे. 3 वर्षाच्या महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त कृषी तंत्रज्ञान अभ्यासक्रमाचे फायदे. 12वी समकक्ष कृषी आणि
संलग्न शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश. BSc ॲग्री, हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट, फिशरीज, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, होम सायन्स अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाच्या प्रवेशासाठी 20% जागा राखीव. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये नोकरीची संधी, तसेच स्वस्त कृषीवर आधारित उद्योगधंद्यांसाठी उपयुक्त. अनुसूचित जाती जमाती आणि मागासवर्गीयांसाठी 100% फी सवलत. इतर मागासवर्गीयांसाठी 50% फी सवलत. प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य कृषी तंत्रनिकेतन कळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. आता आपलं उज्ज्वल करिअर आपल्या हाती. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाशी संलग्न असलेला हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम स्टडीज मध्ये BSc कोर्स, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, तसंच कुकरी, बेकरी आणि कन्फेक्शनरी यामध्ये 1 वर्ष कालावधीचा सर्टिफिकेट कोर्स, व्यक्तिशः तसंच व्यावसायिक प्रशिक्षण देणारी नामवंत संस्था, कुशल प्राध्यापक वर्ग, प्रशस्त कार्यशाळा, नामांकित शेफचं मार्गदर्शन, शिका आणि कमवा योजना, नोकरीसाठी विद्यार्थ्यांना संपूर्ण सहाय्य, शिवाय अत्यंत प्रशस्त व प्रगत कॅम्पस, खास मुलींसाठी हॉस्टेल सुविधा, तसंच अत्याधुनिक किचन्स, बेकरी आणि कन्फेक्शनरीज लॅब, हाऊसकीपिंग आणि फूड अँड बेवरेज वर्कशॉप. याबरोबरच कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत विद्यार्थ्यांसाठी 5 तारांकित हॉटेल्स व क्रूज लाईनवर नोकरी प्राप्त करून देणारी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीतील अग्रगण्य प्रशिक्षण संस्था डॉक्टर बापूजी साळुंखे डिपार्टमेंट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, 2130 ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 2 666 337. परिपूर्ण नवरदेव बनण्यासाठी महालक्ष्मी ॲपरल्स, राजारामपुरी, 4थी गल्ली, कोल्हापूर. घर म्हणजे नव्हेच नुसत्या 4 भिंती, तर तिथं हवी जवळीक निसर्गाशी. मन आणि शरीर प्रफुल्लित करणारा निळ्या तलावाचा सहवास, व्यायाम, योगा, खेळ यांची अत्याधुनिक साधनं आणि 100% समाधान देणारी घराची परिपूर्ण रचना. म्हणूनच आपली पावलं वळणार आहेत रंकाळा तलावाशेजारी हरिओम नगर जवळ उभ्या राहणाऱ्या ब्ल्यू रिज या गृहनिर्माण प्रकल्पाकडे. कोल्हापुरात प्रथमच पोडियम पद्धतीनं पार्किंग सह सर्व सुविधा देणाऱ्या आणि आपल्या स्वप्नातील घराची संकल्पना प्रत्यक्षात साकारणाऱ्या ब्ल्यू रिज मधील फ्लॅटसाठी मिळेल राष्ट्रीयकृत बँकेकडून अर्थसहाय्य. ऑफिस संपर्क स्पार्कल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड, 250B/35A, यशवंत पार्क, नागाळा पार्क, राजहंस प्रिंटिंग प्रेस जवळ, कोल्हापूर. साइट संपर्क ब्ल्यू रिज प्रोजेक्ट, रिव्हिजनल सर्वे नंबर 1104, प्लॉट नंबर 4, हरिओम नगर, अंबाई टँक जवळ, कोल्हापूर. विना पावडर दूध, शाहू दूध सर्वत्र उपलब्ध. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग.
यामुळेच ब्ल्यू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्ल्यू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्ल्यू मॅन फॅक्टरीला भेट द्या. Blue Man, the name for trust, quality, style and elegance. जब दिल चाहे चाय, HP चाय, जब दिल चाहे चाय, HP चाय, कुछ खास हो जाए, जब दिल चाहे चाय. खास बात, खास सुगंध, खास बात, खास उमंग. जब दिल चाहे चाय, HP चाय. जब दिल चाहे चाय. जब दिल चाहे चाय, जब दिल चाहे चाय. HP चाय, वाकई कुछ खास चाय. समारंभ, उत्सव अशा निरनिराळ्या कार्यक्रमात तुमच्या व्यक्तिमत्वाला आणखी झळाळी देतात स्वस्तिक ज्वेलर्स. मनमोहक 1 आणि 2 ग्रॅम मधील अप्रतिम डिझाईन्सचं अनोखं शोरूम स्वस्तिक ज्वेलर्स. पारंपरिक आणि फॅशनेबल 1 आणि 2 ग्रॅमच्या ज्वेलरीसाठी सुप्रसिद्ध असणारे स्वस्तिक ज्वेलर्स तुमच्या सोनेरी स्वप्नांना पूर्ण करतात तुमच्या बजेटमध्ये. याशिवाय इथं चोख सोन्या चांदीचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतात. तुमच्या राशीप्रमाणे नवग्रहाचे खडे आणि अँटिक वस्तू देखील इथं उपलब्ध आहेत. कैलासवासी बाबूराव केरबा जाधव यांच्या सराफी पिढ्यांची 75 वर्षांची सुवर्ण परंपरा स्वस्तिक ज्वेलर्स. 286 डी वॉर्ड कसबा गेट गंगावेश कोल्हापूर. फोन 254 93 17 आणि 94 20 30 13 17. Exhibitions, sports event, political event, corporate event, stage shows, product launching. Events are not just events, it's an investment. And we help prosper your investment. Creative, a leading event management company in South Maharashtra. Contact number 0231 265 0907 and 9921 6622 66. Our website www.creativesindia.com. शैक्षणिक क्षेत्रातील 5 वर्षांची यशस्वी वाटचाल आणि शेकडो विद्यार्थ्यांना दिलेलं मार्गदर्शन हे ग्रास्पचं वेगळेपण. ग्रास्प म्हणजे केवळ क्लास नव्हे, ग्रास्प एक परंपरा आहे, ग्रास्प एक तंत्रज्ञान आहे, ग्रास्प एक ओळख आहे. जेव्हा ओलांडायची असतात आव्हानांची क्षितिज, तेव्हा ग्रास्प देतं नेमकी दिशा. 11वी 12वी सायन्स व नॅशनल लेवलच्या JEE, NEET व इतर प्रवेश परीक्षांकरता विशेष मार्गदर्शन. तसंच शालेय स्तरावरील 8वी ते 10वी वर्गांकरता IIT, NEET फाउंडेशन कोर्सेस एकाच छताखाली. ग्रास्प ग्रँड अकॅडमी ऑफ सावंत पाटील, हॉटेल मराठा रिजन्सी समोर, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. संपर्क 98 50 05 14 17. उज्ज्वल करिअर साठी शिक्षणाचा पाया भक्कम हवा, जो मिळतो कीर्ती क्लासेस मध्ये. IIT, JEE मेन्स आणि ऍडव्हान्स, नीट, बीट्स, VIT इत्यादी प्रवेश परीक्षांसाठी आणि 11वी 12वी PCMB साठी प्रवेश सुरू. 4 मजली प्रशस्त इमारत, हवेशीर क्लासरूम्स, कम्प्युटराइज्ड नोट्स, टेस्ट सिरीज, सुसज्ज ग्रंथालय आणि उच्च विद्या विभूषित संशोधक, अनुभवी तज्ञ प्राध्यापक डॉक्टर VK जोशी सर स्वतः सर्व विषय शिकवतात. म्हणून तर आजवर कीर्ती क्लासेसचे शेकडो विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले, उज्ज्वल करिअरचे मानकरी बनले. यावर्षी KVPI ही मानाची स्कॉलरशिप मिळवणारा आणि IIT मध्ये प्रवेश मिळवणारा ब्रह्मेश जोशी हा कोल्हापुरातील एकमेव विद्यार्थी कीर्ती क्लासचाच. असेच हजारो गुणवंत विद्यार्थी बनवण्यासाठी कटिबद्ध आहे कीर्ती क्लासेस. कारण आम्ही जाणतो शिक्षण म्हणजे नव्हे बाजार, कीर्ती क्लास आहे
ज्ञानदानाचा वसा आणि विद्यार्थ्यांचा आधार. कीर्ती क्लासेस. मर्सिडीज बेन्झ ब्रँडची शान, तुमचा अभिमान आणि आता बचतीचं समाधान. मर्सिडीज सी क्लास आणि ई क्लास वर स्टार अजिलिटी ऑफर. 5% रक्कम आता आणि 50% 3 वर्षांनी भरा. सी क्लास वर फ्लेक्झॉनॉमिक्स ऑफर. 0% व्याज आणि हप्ता फक्त 56,444 रुपये. आजच रेसिडेन्सी क्लब मधल्या BU भंडारी शोरूमला या आणि वर्ल्ड क्लास मर्सिडीज बेन्झ तुमच्या दारात झळकू द्या. BU भंडारी. कॉन्टॅक्ट 8805067555. बातमीपत्राच्या दुसऱ्या भागात आपलं पुन्हा स्वागत. आता नजर टाकूया राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील काही विशेष घडामोडींवर. मुंबईसह कोकणात संततधार, अजून 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता. जत, सोलापूर, सांगोला, मंगळवेढ्यातही पावसाची हजेरी. कोकण गोवा किनारपट्टीला अतिदक्षतेचा इशारा. वर्धा इथं वीज पडल्यानं 5 शेतमजुरांचा मृत्यू, 3 जखमी. वसईत विद्या विकास शाळेभोवती पाणी साचल्यानं 150 विद्यार्थी अडकले. बेकायदेशीररित्या जमीन बळकावणे आणि धमक्या देणे याबद्दल आमदार विनायक निमण यांच्यावर गुन्हा दाखल. शेगाव इथं रिक्षा अपघातात विद्यार्थिनी ठार, 7 जण गंभीर जखमी. उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कारानंतर तरुणीला जाळले. गुजरात दंगलीच्या वेळी योग्य निर्णय घेतले नरेंद्र मोदी. मी हिंदू राष्ट्रवादी, नरेंद्र मोदी. सोनिया गांधींशी चर्चा केल्याचा पुरावा द्या, जयंत पाटील यांचे माणिकराव ठाकरेंना आव्हान. नामदार छगन भुजबळ यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस. आता परत वळूयात कोल्हापूर जिल्ह्यातील बातम्यांकडे. आपण जर भाजी खरेदी करत असाल किंवा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असाल तर सावधान, कारण कोल्हापूर शहरात बनावट नोटांचा सुळसुळाट सुरू आहे. सर्रास 50, 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा लोकांकडे येत आहेत. त्यामुळे पैशांची देवाणघेवाण करताना नोटा पारखून घेण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे. कोल्हापूरकरांना तुमच्याजवळ जर 50, 100 आणि 500 रुपयांच्या नोटा असतील तर जरा तपासून पहा, कारण शहरात रोजच्या चलनात आल्या आहेत बनावट नोटा. आतापर्यंत 1000 रुपयांच्या बनावट नोटांमुळे मोठ्यांची फसवणूक केली जायची. आता मात्र सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची वेळ आली आहे. कारण आपण भाजी मंडईत भाजी खरेदी करायला जात असाल किंवा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणार असाल तर पैशांची देवघेव करताना थोडी काळजी घ्या, कारण या व्यवहारामध्ये तुमच्या गळ्यात बनावट नोटांची माळ पडू शकते. वायरमन असलेले भगवान माने यांनी एका पेट्रोल पंपावर 200 रुपयांचं पेट्रोल भरलं. पेट्रोल भरणाऱ्या व्यक्तीनं त्यांना 300 रुपये दिले, मात्र यातील 100 रुपयांची एक नोट बनावट असल्याचं उघड झालं. रविवारी सकाळी पेट्रोल भराय शिरोली पेट्रोल पंपावर गेलो. तिथे 500 नोट दिले, 200 रुपये पेट्रोल टाकलं आणि 300 रुपये मला दिले. 300 रुपये 100-100चे 3 नोटा होते, त्यात मध्ये नोट होती. आणि मी तसं पुन्हा पुढे गेलो वडगावला. आणि वडगावातून दुपारी 5 वाजता येताना आम्ही वडगाव वारणा बाजारमध्ये बाजार केला आणि तिथे ते पैसे देताना त्यांनी मला 100ची नोट डुप्लिकेट आहे म्हणून सांगितलं. पेट्रोल भरण्यासाठी येणारं ग्राहकच बनावट नोटा देत असल्याचं इथल्या पंप चालकांनी सांगितलं. आठवड्यातून 2-3 हजार रुपयांच्या बनावट नोटा जमत असल्याचं हा पंप चालक सांगण्यास विसरला नाही. एखादी नोट जर चुकून आली जास्त भरण्यात तर ती बँकेतनं तपासून आल्यानंतर त्या माणसाच्या नावावर पडली जात्या. कोण ज्या माणसाने जी नोट घेतल्या त्या माणसाच्या नावावर पडली जात्या. आणि 100ची 200ची 100ची वगैरे नोट डुप्लिकेट येतच नाही आमच्या इथं. काय आले तर 500, 1000ची ती बी महिन्यातनं अशी एखाद दुसरी नोट येत्या. नाही तर 100% माणसं आमची नोटा चेक करायला म्हणजे चांगली आहेत. अनेक नागरिक व्यवहार करताना घाई गडबडीमध्ये नोटा पारखून घेत नाहीत. याचाच फायदा घेऊन बनावट नोटा चलनात आणल्या जातात. भाजी मंडई, सिनेमागृह, पेट्रोल पंप अशा ठिकाणी तर या नोटा सर्रासपणे चालल्या जातात. यामुळे बनावट नोटा कशा ओळखाव्यात याची माहिती सर्वसामान्यांना असणं आवश्यक आहे. या 100च्या नोटेत ही जी लाईन आहे त्याला शाईन आहे आणि ह्याला शाईन नाही आहे. इथं ही झेरॉक्स काढलेली त्याच्यावर पूर्ण हे ब्लॅक दिसतंय. तसंच ह्या नोटेमध्ये हा जो वॉटरमार्क आहे तो दिसतो, ह्याच्यात वॉटरमार्क दिसत नाही. जी खोटी नोट आहे त्याच्यात वॉटरमार्क दिसत नाही. आणि एक गोष्ट लक्षात आलेली आहे की त्यांनी ह्या ज्या नोटा आहेत त्या झेरॉक्स केलेल्या आहेत.
ओके, त्याच्यामुळे जेव्हा ही आपण हातात घेतो तेव्हाच आपल्या लक्षात येतं की ही झेरॉक्स केलेला साधा कागद आहे आणि त्याला हे शाईन येणार नाही. तेव्हा म्हणजे पब्लिकनी थोडंसं सतर्क राहून, स्पेशली जिथे गर्दीच्या ठिकाणी असतात, म्हणजे भाजी मंडई किंवा थिएटर्स किंवा इतर कुठल्याही शॉप्समध्ये वगैरे जेव्हा आपण जातो गर्दी असेल तेव्हा स्पेशली ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. शहरात खुलेआम बनावट नोटा चलनात येत आहेत. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार देण्याऐवजी नागरिकही या नोटा दुसऱ्यांकडे कशा जातील किंवा यातून सुटका कशी होईल हेच पाहतात. तक्रार नसल्यानं पोलिसांचेही हात बांधले गेलेत. त्यामुळे अगदी बिनदिक्कतपणे बनावट नोटांचा व्यवहार सुरू आहे. धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं गांधीनगर इथं आरोग्य शिबिर घेण्यात आलं. या शिबिरात नागरिकांबरोबर शाळकरी मुलांचे आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं गांधीनगर इथं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिबिराचं उद्घाटन सौ अरुंधती महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मार्गदर्शन करताना सौ महाडिक यांनी नागरिकांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी जिल्ह्याच्या विविध भागात भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं. याचा लाभ असंख्य नागरिकांनी घेतला आहे असं सांगितलं. गांधीनगरमध्ये ग्रामपंचायतीनं शेकडो भटकी कुत्री मारून ती उघड्यावर टाकण्यात आली होती. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या ठिकाणी आरोग्य शिबिर भरवण्यात आल्याचं सांगितलं. या शिबिरामध्ये नागरिकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून मोफत औषधं देण्यात आली. शाळेमधील विद्यार्थ्यांची तपासणीही यावेळी करण्यात आली. यामध्ये सुमारे 30 विद्यार्थ्यांना नेत्रविकार असल्याचं स्पष्ट झालं. या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. 150हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी डॉक्टर रमेजा मणेर, डॉक्टर बदरुद्दीन मणेर, ग्रामपंचायत सदस्य नानक सुंदराणी, पूनम परमानंदानी, युवा शक्ती गांधीनगर शाखेचे अध्यक्ष सचिन जोशी, उपाध्यक्ष राजू चंदन शिवे, रितू लालवाणी, रेश्मा पाटील, हेमलता माने, शालिनी अंबाला, ज्योती सुतार, माधवी बागडे यांच्यासह युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते. राधानगरी तालुक्यातील चौके इथल्या प्राथमिक शाळेतील 2 शिक्षक गुरुवारी शाळेकडे जात असताना ओढ्यावरील पुलावरून वाहून गेले. काही शिक्षकांनी त्यांना पात्रातून बाहेर काढलं, मात्र त्यांची मोटरसायकल पुराच्या पाण्यातून वाहून गेली. या संदर्भात गटशिक्षण अधिकाऱ्यांना विचारलं असता कोणतीच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. राधानगरी तालुक्यातील चौके इथली प्राथमिक शाळा दुर्गम भागात आहे. गुरुवारी तारळेत राहणारे 2 शिक्षक शाळेकडे चालले होते. चौके मांडवकर वाडी गावच्या दरम्यान असणाऱ्या पुलावर पाणी आलं होतं. या पाण्यातून मोटरसायकल घेऊन जात असताना पाण्याच्या वेगानं दोघेजण ओढ्यातून वाहून जाऊ लागले. सुदैवानं पाठीमागून येणाऱ्या शिक्षकांनी या दोघांना वाचवलं. त्यांची मोटरसायकल मात्र पाण्यातून वाहून गेली. या घटनेबाबतची माहिती कुणालाही देऊ नये असं मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी ठरवलं. आज गटशिक्षण अधिकारी MS मांडे यांनी या घटनेबद्दल विचारलं असता याबाबत कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र या घटनेबाबत अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना 2 शिक्षक पाण्यातून वाहून जात असताना त्यांना अन्य शिक्षकांनी वाचवल्याचं सांगितलं. काही वर्षापूर्वी इथल्या ओढ्यावरचा पूल वाहून गेल्यानं 35 विद्यार्थी अडकून पडले होते. त्यांना बाहेर काढताना प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. या घटनेनंतर लोखंडी साको बांधला, मात्र अद्याप कॉन्क्रीटचा पूल बांधण्यात आलेला नाही. लोकप्रतिनिधी आश्वासनं देतात आणि पावसाळा संपला की आश्वासनं पाण्यात विरून जातात. दर पावसाळ्यात विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या जीवाचा धोका मात्र टळत नाही. बातमी आहे इचलकरंजीची. इचलकरंजी इथं दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून एकावर तलवार हल्ला करण्यात आला. राजू शंकर कांबळे असं जखमीचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर हुसेन बशीर मुजावर आणि श्रीकांत राम सागरे यांना अटक केली आहे. इचलकरंजी इथं मुख्य मार्गावरील अमृत हॉटेलसमोर राजू शंकर कांबळे हा आपल्या नातेवाईकासोबत बोलत थांबला होता. त्यावेळी दारूसाठी पैसे मागण्याच्या कारणावरून हुसेन मुजावर आणि श्रीकांत सागरे या दोघांनी कांबळे यांच्याशी वादावादी सुरू केली. तसंच शिवीगाळ करत श्रीकांतनं मारहाण केली तर हुसेन यानं राजू कांबळे यांच्यावर तलवारीनं हल्ला केला. या हल्ल्यात कांबळे याच्या उजव्या कानाला आणि डोक्यात गंभीर इजा झाली आहे. गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या या घटनेनंतर राजू कांबळे याला खाजगी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हल्लेखोर हुसेन बशीर मुजावर आणि श्रीकांत राम सागरे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
रोटरी लोक कल्याण मंडळाच्या वतीने येत्या 6 महिन्यात सुमारे 300 लोकांना जयपूर फूडचं वाटप करण्यात येणार आहे. अपंग व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन रोटरीचे अध्यक्ष नरेंद्र माटे आणि कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर सौ अरुंधती महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केलं. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन पुरस्कृत रोटरी लोक कल्याण मंडळाच्या माध्यमातून गेली 19 वर्ष जयपूर फूट म्हणजेच कृत्रिम पायाची निर्मिती आणि दुरुस्ती केली जाते. एखाद्या व्यक्तीचा पाय एखाद्या कारणानं गमावल्यास त्याचं मनोबल खचून जातं. अशा अपंग व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात पायाअभावी येणारे अडथळे दूर करण्याच्या उद्देशानं या संस्थेच्या वतीनं जयपूर फूटचं वाटप केलं जातं. आज अखेर 2500 रुग्णांना जयपूर फूट देण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र माटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. रोटरीच्या कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर अरुंधती महाडिक यांनी धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून रोटरीच्या सहकार्यानं आजपर्यंत अनेक लोकांना जयपूर फूट देण्यात आले आहेत. यापुढेही हा प्रोजेक्ट सुरू ठेवण्यात येणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन अरुंधती महाडिक यांनी केलंय. या पत्रकार परिषदेला डॉक्टर सुहास कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, डॉक्टर प्रकाश संघवी, सचिव भालचंद्र निकारजे, नंदकुमार वाघ आदी उपस्थित होते. ई-मीटर प्रश्नी रिक्षांवर कारवाई केल्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये हमरीतुमरी झाली. रिक्षा व्यावसायिकांवर कारवाई केल्यास शिवसेनेशी गाठ आहे असा इशारा आमदार क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिला. कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरात 5067 इतक्या रिक्षा आहेत. यापैकी 2328 रिक्षांना ई-मीटर बसवण्यात आले आहेत. उर्वरित रिक्षांना ई-मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला प्रादेशिक परिवहन विभागानं ई-मीटर नसलेल्या रिक्षांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या 2 दिवसात 64 रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी आपल्या रिक्षांना ई-मीटर बसवून घ्यावं असं आवाहन राजेंद्र मदने यांनी केलंय. आजची कारवाई जी होती त्यामध्ये प्रामुख्याने मीटर नसणाऱ्या रिक्षा, स्क्रॅप संवर्गातील रिक्षा, खाजगी संवर्गातील रिक्षा, 6 असणे रिक्षा, अशा वेगवेगळ्या रिक्षा संवर्गातील वाहनांवरती ही कारवाई होती. परमिटच्या रिक्षा चालक बांधवांना एवढं नमूद करू इच्छितो की त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीटर बसवल्यानंतर कायदेशीर रिक्षा आणि बेकायदेशीर रिक्षा ह्या एकदम स्पष्ट दिसतील. प्रादेशिक परिवहन विभागाच्या या भूमिकेला शिवसेनेनं जोरदार विरोध केलाय. ई-मीटर बसवण्यासाठी आणखीन काही अवधी द्यावा अशी मागणी शिवसेनेनं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र मदने यांच्याकडे केली आहे. तसंच कारवाई प्रश्नी जाब विचारला. यावेळी शिवसैनिक आणि अधिकाऱ्यांमध्ये हमरीतुमरी झाली. आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसैनिकांना शांत केलं. मात्र कारवाई थांबवावी अन्यथा शिवसेनेशी गाठ आहे असा इशारा आमदार क्षीरसागर यांनी दिलाय. या अधिकाऱ्यांनी कारवाई करणं योग्य नाही. आज या ठिकाणी या अधिकाऱ्यांना ठासून सांगण्यात आलेलं आहे, जर का ही कारवाई थांबवली नाही तर कोणत्याही परिस्थितीत आरटीओचं कामकाज चालून देणार नाही. आरटीओ शिवसेनेच्या रेट्यापुढे काही अंशी नमतं घेत इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्यासाठी आणखी काही दिवस कारवाई स्थगित करण्याचं आश्वासन मदने यांनी दिलं. यावेळी बाबा इंदुलकर, सुनील जाधव, राजू जाधव, वसंत पाटील, रमेश पवार यांच्यासह शिवसैनिक आणि रिक्षा चालक उपस्थित होते. राज्यकर्ते धनगर समाजाचा केवळ मतापुरता वापर करत आहेत. निवडणुका संपल्यानंतर धनगर समाजाला अदखलपात्र ठरवलं जातं. त्यामुळे आपले हक्क मिळवण्यासाठी संघटित होऊन संघर्षासाठी सज्ज व्हा असं आवाहन धनगर समाज महासंघाचे महामंत्री सुभाष सोनवणे यांनी केलं. मल्हार सेनेच्या जनजागृती मेळाव्यात ते बोलत होते. धनगर समाज महासंघ आणि मल्हार सेनेच्या वतीनं राज्यभर धनगर समाज जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज कोल्हापुरात मेळावा घेण्यात आला. यावेळी बोलताना महासंघाचे महामंत्री सुभाष सोनवणे यांनी धनगर समाजातील विदारक सत्य मांडलं. राज्यघटनेत तरतूद असलेलं अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करण्यास राज्यकर्त्यांकडून चालढकल केली जात आहे. घटनेनं दिलेला हक्क डावलला जात असतानाही समाज गप्प का आहे असा सवाल त्यांनी केला. आपले हक्क मिळवण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्याचं आवाहनही सोनवणे यांनी केलं. यावेळी संभाजी बकरे, मल्हार सेनेचे बबनराव रानगे, पांडुरंग काकडे यांनी आपल्या भाषणात राज्यकर्ते आणि सरकारवर कडाडून टीका केली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीपर्यंत म्हणजे 4 सप्टेंबरपर्यंत धनगर समाजाला अनुसूचित जमातीचं आरक्षण लागू करण्याची शिफारस राज्य शासनाकडे करावी, अन्यथा वेळप्रसंगी मानवी हक्क आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी छगन नांगरे, माजी उपमहापौर सुलोचना नायकवडी, बयाजी शेळके, नारायण मोठे देसाई, संजय माने, शहाजी सीत, बाळासाहेब जानकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी छावा युवा संघटनेच्या वतीनं जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर ही रॅली रायगडकडे रवाना झाली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जनजागृती अभियान सुरू करण्यात आले. कोल्हापुरातील छावा संघटनेच्या वतीनं शहरातील प्रमुख मार्गावरून जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यानंतर ही रॅली रायगडकडे रवाना झाली. आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी समाजातील सर्व लोकांनी या चळवळीत सहभागी व्हावं असं आवाहन संघर्ष समितीचे प्रदेश अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी केलं. भर पावसात निघालेल्या या रॅलीत युवक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजू सावंत, संभाजी ब्रिगेडचे हिंदूराव हुजरे पाटील, बाबा महाडिक, संपतराव पाटील, प्रवीण पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. हेरले इथल्या नरुद्दीन काशिम पठाण यांच्या घरगुती गॅस सिलेंडरनं अचानक पेट घेतल्यानं मोठी धावपळ उडाली. शेगडीसह गॅस टाकी बाहेर काढून त्यावर वाळू टाकून आग विझवण्यात आली. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या नरुद्दीन काशिम पठाण यांनी बुधवारी गॅस सिलेंडर घरात आणून ठेवला होता. गॅस चालू करताना रेग्युलेटरला आग लागली. आगीचे लोट बाहेर पडू लागले. प्रसंगावधान राखून नरुद्दीन आणि गल्लीतील काही युवकांनी शेगडीसह गॅस टाकी रस्त्यावर आणून टाकली. तोपर्यंत आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं. स्थानिक लोकांनी वाळूचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवलं. या घराशेजारी किराणा मालाची 2 मोठी दुकानं तसंच नागरी वस्तीही आहे. गॅस टाकी बाहेर काढली नसती तर स्फोट होऊन प्रचंड वित्त आणि जीवितहानी सुद्धा झाली असती. याची कल्पना गॅस एजन्सीला दिली असतानाही त्यांनी याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. दरम्यान सायंकाळी 7 वाजता मिंचे इथंही गॅस टाकीला आग लागली होती. वडगाव नगर परिषदेच्या अग्निशामक गाडीनं आग विझवली. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. गॅस टाक्या सीलमधून लीक होत असून असे प्रकार वाढत असून गॅस एजन्सींनी याबाबतीत योग्य ती खबरदारी घेण्याची अपेक्षा आहे. आर्थिक बचत होऊन ग्राहकांना लाभ मिळावेत या उद्देशानं तसंच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकांकडून विविध योजनांचा अवलंब करण्यात येतो. बँक ऑफ इंडिया या देशातील अग्रणी बँकेनंही अशा सुविधा सुरू केल्या आहेत. बँक ऑफ इंडियाचे ग्राहक सेवा केंद्र करवीर तालुक्यातील कळंबा इथं सुरू करण्यात आलंय. देशातील विविध बँकांकडून आर्थिक बचत करणं, कर्ज वाटप करणं यासाठी विविध आकर्षक योजनांची अंमलबजावणी केली जाते. देशातील अग्रणी बँक म्हणून गणल्या गेलेल्या बँक ऑफ इंडियाच्या वतीनं अशा विविध योजना ग्राहकांसाठी सुरू करण्यात आल्या. जिथं या बँकेच्या शाखा नाहीत अशा ठिकाणी या बँकेनं ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्याचं नियोजन सुरू केलंय. बँक ऑफ इंडियाचं ग्राहक सेवा केंद्र करवीर तालुक्यातील कळंबा इथल्या मुख्य बस स्टॉपजवळ आज सुरू करण्यात आलं. वैभव टोणपे हे या ग्राहक सेवा केंद्राचे चालक आहेत. या केंद्राचं उद्घाटन बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर PG भागवतवार आणि कळंब्याचे सरपंच अजय सावेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. बँक ऑफ इंडियाच्या या ग्राहक सेवा केंद्रात बॅलन्स खातं उघडणं, 24 तासात कधीही पैसे भरण्याची आणि काढण्याची सोय, मनी ट्रान्सफर आणि फंड ट्रान्सफरची सोय, कर्जासाठी अर्ज करण्याची सोय, बँकेच्या सुट्टी दिवशीही कधीही पैसे भरण्याची किंवा काढण्याची सोय या सर्व सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध असून लवकरच बँकेत पैसे ट्रान्सफरची सुविधाही उपलब्ध होणार असल्याचं वैभव टोणपे यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपसरपंच अंबुबाई तिवले, ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव, बँक ऑफ इंडियाचे MG कुलकर्णी, मार्केटिंग मॅनेजर DG गायकवाड, ट्रान्झर्व्ह प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे एरिया मॅनेजर सज्जाद शेख यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या वास्तूच्या सुशोभीकरणाचं काम रेंगाळलं आहे. या कामाची गुरुवारी पुणे इथल्या पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. हे काम वेळेत आणि चांगलं होण्यासाठी ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांनी केली आहे. तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी जन्मस्थळाला भेट देऊन या प्रश्नी विधानसभेत आवाज उठवून पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचं जन्मस्थळ असलेल्या कसबा बावडा इथलं लक्ष्मी विलास पॅलेसचं सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. हे काम फेब्रुवारी 2013 पूर्वीच पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र हे काम रखडलं आहे. शाहू महाराजांच्या जयंतीपूर्वी म्हणजे 26 जून पूर्वी काम पूर्ण करून देण्याचं पुरातत्व खात्याचं आश्वासनही पोकळ ठरलं आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नांच्या आधारे हा मुद्दा उपस्थित केला होता.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी पुणे इथल्या पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक VN कांबळे, कनिष्ठ अभियंता AV पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कल्याणकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी जन्मस्थळाला भेट देऊन कामाची माहिती घेतली। यावेळी आमदार क्षीरसागर यांनीही जन्मस्थळाच्या कामकाजाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली। तसंच काही मुद्द्यांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरत सूचनाही केल्या। या प्रश्नी पुन्हा विधानसभेत आवाज उठवून पाठपुरावा करू असं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं। पहिलं तर हा छत्रपती शाहू महाराजांचा जन्मस्थळाचा विषय या करवीर नगरीतील नागरिकांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे यामध्ये तातडीने ज्या काही कारवाई होणं गरजेचं आहे त्या व्हाव्यात याची मी या अधिवेशनामध्ये मागणी करणार आहे। जन्मस्थळाचं 65 ते 70% काम पूर्ण झालं आहे। जन्मस्थळाच्या पश्चिमेची इमारत, राधानगरी धरणाची प्रतिकृती यासह इतरही कामं अपूर्ण आहेत। हे काम वेळेत होत नाहीयेत, त्यामुळे ठेकेदार ओसवाल यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जन्मस्थळाचा आराखडा तयार करणाऱ्या वास्तुविशारद अमरजा निंबाळकर यांनी केली आहे। शाहू जन्मस्थळाचं काम हे वेळेत लवकरात लवकर पूर्ण व्हावं ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काय पूर्वी ठरलेलं आहे लेखी सगळ्यांच्याकडून तशा पद्धतीनं इथं काम होतं आहे, त्याच्यात काय दुमत नाही आहे। दिरंगाई जे व्हायला लागले ते कॉन्ट्रॅक्टर चांगली लोक चांगली वेळेत मटेरियल नाही आणत आहे, ह्याच्यामुळे फारसं त्याच्यात प्रॉब्लेम आहे आणि जर त्याला जोपर्यंत दंडात्मक कारवाई त्याच्यावर होत नाही आहे तोपर्यंत हे काम वेळेत होणार नाही। शाहूंच्या कार्याची ओळख पुढच्या पिढीला होण्यासाठी जन्मस्थळ आणि त्या ठिकाणी होणारं सुशोभीकरण महत्त्वाचं आहे, ते तातडीनं पूर्ण करावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली। याप्रसंगी शिवसेनेचे विजय सावंत, सुनील जाधव, राजू काझी, सुहास डोंगरे, विद्यानंद थोरवत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते। सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना नोव्हेंबर 2014 मध्ये सुरू करणार आहे। कारखान्यातील मशिनरी बसवण्याचा कार्यक्रम 28 जुलै रोजी आयोजित करण्यात आलाय। कारखान्याच्या विद्युत प्रकल्पाचं उद्घाटन नामदार शरद पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे अशी माहिती नामदार हसन मुश्रीफ यांनी दिली। मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते। कागल इथं हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या वतीने इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळ लाभार्थ्यांना ओळखपत्राचं वाटप, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील धनादेशाचं वितरण, हरिपाठ आणि 4थी 7वीच्या स्कॉलरशिपमध्ये यश संपादन केलेल्या मुलांचा सत्कार समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सभापती युवराज पाटील होते। निर्धारित वेळेत सरसेनापती संताजी साखर कारखाना सुरू करण्यात येईल, यासाठी ऊसाची नोंदणी करणं आवश्यक आहे। कारखान्याच्या मशिनरी बसवण्याचा कार्यक्रम आमदार KP पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। कारखान्याचं उद्घाटन कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येईल। शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर आता जागतिक विद्यापीठाचं आव्हान आहे। मुलांच्या शिक्षणाचा हक्क म्हणून स्वयंसिद्ध शाळांची निर्मिती करण्यात आली आहे। जिल्ह्यात ई-लर्निंग शिक्षणासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे। राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतील अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली आहे। याचा शुभारंभ कागलमधून करण्यात येत असल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं। नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दारिद्र्य रेषेखालील विधवा महिलांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेतून 15 महिलांना प्रत्येकी 20,000 रुपयांच्या धनादेशाचं वितरण करण्यात आलं। तसंच 4थी 7वी शिष्यवृत्ती परीक्षेतील मुलांचा सत्कार आणि वारकरी मंडळींना हरिपाठाचं वितरणही करण्यात आलं। दिल्लीच्या इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट अँड रिसर्च असोसिएशनच्या वतीनं बांधकाम क्षेत्रातील गुणवत्ताधारक प्रकल्पाला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो। इंडियन कन्स्ट्रक्शन अँड डिझाईन अवॉर्ड या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार यावर्षी कोल्हापूरच्या संकल्प सिद्धी गृह प्रकल्पाला प्रदान करण्यात आला। देशपातळीवरील असंख्य प्रस्तावामधून कोल्हापूरच्या संकल्प सिद्धीची निवड झाल्यानं कोल्हापूरच्या बांधकाम व्यावसायिकांची उच्च पातळीवरील गुणवत्ता अधोरेखित झाली आहे। बांधकाम करताना पर्यावरणपूरक आराखडा बनवणाऱ्या आणि शासनाला जास्तीत जास्त महसूल जमा करून देणाऱ्या प्रकल्पांकडून राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवण्यात येतात। यंदाच्या पुरस्कारासाठी देशपातळीवरून शेकडो प्रस्ताव दाखल झाले होते। या प्रस्तावांची छाननी करून आणि बांधकाम प्रकल्पाला सुमारे 7 ते 8 वेळा प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर संकल्प सिद्धी गृह प्रकल्पाची निवड इंडियन कन्स्ट्रक्शन अँड डिझाईन अवॉर्डसाठी करण्यात आली। नवी दिल्ली इथं झालेल्या शानदार समारंभात केंद्रीय मंत्री N नारायण मिश्रा, CBIचे प्रमुख जोगिंदर सिंग, देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त G कृष्णमूर्ती, भारताचे मुख्य न्यायाधीश OP वर्मा, राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव मेजर वेद प्रकाश, रंजन ओबेराय आदींच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। गारवे पाटील असोसिएट्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रताप पाटील, विनायक गारवे यांनी हा पुरस्कार स्वीकारला।
याप्रसंगी शालन पाटील, किशोर गारवे, प्रकल्प कर सल्लागार प्रकाश चव्हाण, राकेश गव्हाणे उपस्थित होते. मोबाईल किंवा SMS-च्या माध्यमातून घरगुती सिलेंडरची नोंदणी करण्याचा आदेश तेल कंपनी आणि गॅस वितरकांनी दिला आहे. मात्र अशिक्षित ग्राहकांना मोबाईल आणि SMS-च्या माध्यमातून गॅस नोंदणी करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे थेट गॅस बुकिंग पद्धतही सुरू ठेवावी अशी मागणी बी वॉर्ड कृती समिती आणि धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना देण्यात आलं. तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरची नोंदणी मोबाईल किंवा SMS-च्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे नागरिकांना गॅस वितरकांच्या दारी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. पण अशिक्षित आणि दूरध्वनी नसणाऱ्या अनेक ग्राहकांना ही सेवा वापरण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे गॅस वितरकांकडे जाऊन थेट गॅस बुकिंगची पद्धत सुद्धा सुरूच ठेवावी अशी मागणी धनंजय महाडिक युवा शक्ती, बी वॉर्ड कृती समितीसह सर्वपक्षीय संघटनांच्या वतीनं करण्यात आली आहे. या मागणीचं निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना देण्यात आलं. गॅस बुकिंगसाठी ग्राहकांना बसणारा आर्थिक भुर्दंड कमी करण्यासाठी टोल फ्री नंबरची व्यवस्था करावी. याचबरोबर गॅस वितरकांची मनमानी आणि त्यांच्याकडून होणारा सिलेंडरचा काळाबाजार रोखावा अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. या शिष्टमंडळात युवा शक्तीचे अध्यक्ष अमोल माने, किसन कल्याणकर, पद्माकर कापसे, जयकुमार शिंदे, अजित कोरे, रहीम संदी, राजेश पार्टे आदींचा समावेश होता. बातमीपत्राच्या अखेरच्या भागात पाहूयात. विठ्ठल नामाच्या गजरात वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरीकडे रवाना. एक 1000 झाडांचं संवर्धन करणाऱ्या जनार्दन भोसले यांचा धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीने सत्कार. या आणि काही क्रीडा बातम्यांसह भेटूया बातमीपत्राच्या अखेरच्या भागात थोड्याच वेळात. अत्याधुनिक उपकरणांद्वारे हृदयरोगाचं पूर्वनिदान करून त्यासाठी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी तसेच हृदयाला असलेलं छिद्र आता विनाच्छेद शस्त्रक्रियेनं बंद करण्याची किमया साधली आहे डॉक्टर आडनाईक यांनी. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालंय स्वस्तिक हॉस्पिटल. अतिरक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, बालकांचे जन्मजात हृदयविकार यावर कुशल आणि आधुनिक उपचार. अत्याधुनिक उपकरणांनी आणि तज्ञांनी सुसज्ज ICU. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेले तज्ञ डॉक्टर अर्जुन आडनाईक यांचं प्रमुख मार्गदर्शन. रुग्णवाहिका, पॅथॉलॉजी, डिजिटल एक्स-रे, पेसमेकर, TMT, होल्टर अशा सुविधांनी सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे स्वस्तिक हॉस्पिटल. म्हणूनच तर नवतंत्रज्ञान आणि माणुसकी जपत हृदयावर राज्य करणारे डॉक्टर आडनाईक यांचं स्वस्तिक हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना नवसंजीवनी. स्वस्तिक हॉस्पिटल, ताराराणी चौक, साई दर्शन हॉटेल मागे, कोल्हापूर. फोन 2535373. पक्वानांचं महारथी हॉटेल सारथी. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक भव्य इमारत, जणू आरसे महाल. निसर्ग सानिध्याचा आभास देणार, कोल्हापूरच्या वैशिष्ट्यांची आणि इतिहासाची चुणूक दाखवणारी चित्रनगरी. सज्ज आहे आपल्या क्षुधा शांतीसाठी अगदी प्रसन्न मनाने. प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट, सारथी प्युअर व्हेज. पंजाबी, चायनीज, महाराष्ट्रीयन ज्युसेस आणि आईस्क्रीम्स ही कुशल व्यवस्थापनाखाली अगत्याची आपलेपणाची सेवा. चिमुकल्यांसाठी एंटरटेनिंग गेम्स, स्वच्छ सुंदर भव्य डायनिंग व्यवस्था, पार्किंग, लिफ्ट, AC, नॉन AC आणि पार्सल सुविधा असणारं फॅमिली रेस्टॉरंट. सारथी प्युअर व्हेज. पक्वानांचा महारथी हॉटेल सारथी. ईगल प्राईड, पहिला मजला, मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ, कोल्हापूर. भविष्यात देश तसंच परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध करून देणाऱ्या नर्सिंग करिअरचं सर्वोत्तम प्रशिक्षण देणारं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग. नर्सिंगचं परिपूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देणारी आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्याशी संलग्न असणारी कोल्हापुरातील एकमेव शिक्षण संस्था. 4 वर्ष कालावधी तसंच 50 प्रवेश क्षमतेचा बेसिक BSc नर्सिंग पदवी कोर्स आणि फक्त मुलींसाठी 2 वर्ष कालावधी आणि 20 प्रवेश क्षमतेचा RNM नर्सिंग कोर्स. प्रशस्त कॅम्पस, अनुभवी तज्ञ प्राध्यापक वर्ग, मुलींचे वसतिगृह, सुसज्ज प्रयोगशाळा तसंच ग्रंथालय, सर्वोत्तम रुग्णालयात प्रशिक्षणाची सोय, बस सुविधा आणि भारत सरकारच्या विविध स्कॉलरशिपची उपलब्धता, ज्यांच्या अंतर्गत प्रशिक्षित अनेक विद्यार्थ्यांनी घडवलं आहे आपलं उज्ज्वल करिअर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचं सावित्रीबाई फुले कॉलेज ऑफ नर्सिंग, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर. फोन 0231 266 8196.
दिवसाचा पवित्र प्रारंभ करील कागलचा ओंकार बंब. ओंकार बंब म्हणजे कमी वेळेत कमी जळणात भरपूर पाणी. वापरण्यास सोपा, जळण घालण्यासाठी कप्पा. कोणतंही जळण वापरा. नारळाच्या झावळ्या, बागेतील शेतातील केर कचरा, शेडी, लाकूड अगदी काहीही. पाण्याचं तापमान दाखवण्यासाठी टेम्परेचर मीटरची सोय. दूर उंचीवर काढता येतो. बाथरूम शॉवरला गरम पाणी घ्या. उत्तम घडण आणि पावडर कोटिंगमुळे दीर्घायुषी. शिवाजी विद्यापीठानं प्रमाणित केलेला कागलचा ओंकार बंब. हजारो ग्राहकांचा विश्वास, समाधानी, आनंदी खास. आपणही आनंदात सहभागी होऊया. कागलचा ओंकार बंब घरी घेऊन जाऊया. ओंकार बंब, मेन रोड, कागल. फोन 243-427. हे बघ, घरी गेल्यावर लगेच तयार हो. आज आपण तुझ्या इंजिनिअरिंगच्या ऍडमिशन साठी कॉलेजात जातोय. पण पप्पा, माझ्या चॉईसेस कॉलेजमध्ये. सॉरी, आय वॉन्ट बेस्ट इन्स्टिट्यूट, जिथं तुझ्या करिअरला परफेक्ट शेप मिळेल. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बी मॅट. इथं आहे वेल एक्सपिरियन्स्ड अँड हायली क्वालिफाईड स्टाफ. ॲडव्हान्स कम्प्युटर लॅब अँड वायफाय कॅम्पस. स्टेट ऑफ द आर्ट लायब्ररी. वेल इक्विप्ड लॅबोरेटरी. इंडस्ट्रियल ग्रेड वर्कशॉप. लोन फॅसिलिटी असिस्टन्स. टू अँड फ्रो बस सर्व्हिस. इंडस्ट्रियल लेवल इन्फ्रास्ट्रक्चर. उज्ज्वल भविष्याची पहाट. धनंजय महाडिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स बी मॅट. NH4 विकासवाडी, कागल. कॉन्टॅक्ट 02325 243 977. पण पप्पा, मला बीमॅटला ऍडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला तिथंच जायचं आहे. येस. पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचा कोल्हापुरातील पहिला 11 मजली प्रकल्प वंडर 11. मजबूत आलिशान घर, सुंदर आयुष्यात भर. 7व्या मजल्यापर्यंत रेडी पोझिशन. 8व्या मजल्यापासून बुकिंग सुरू. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. फोन 94-220 43-745 268-8303. शिक्षणाची सुरुवात होते घर सोडण्यापासून. आणि जेव्हा करिअरचा प्रश्न असेल तेव्हा गाव सोडलं पाहिजे. आई वडील नेहमीच आपल्या मुलांची काळजी घेतात आणि आम्ही त्यांच्या करिअरची. MSBTEचा अभ्यासक्रम डिझाईन करण्यात सहभाग असणारं आणि तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग असणारं कॉलेज म्हणजेच न्यू पॉलिटेक्निक. 100% सिलेबस कव्हरेज, सुसज्ज लॅब, वर्कशॉप, इंटरनेट लॅब सह बुक बँकेची सोय. शासनाच्या BC, OBC, EBC आणि मायनॉरिटी अशा सर्व फ्रीशिप देणारं न्यू पॉलिटेक्निक. चेतन मोटर्स समोर, शांतीनगर, उचगाव, कोल्हापूर. फोन 0231 261 51 68 आणि 261 54 87. जागतिक दर्जाची नेत्रसेवा देणारं वासन आय केअर. मोतीबिंदू शस्त्रक्रिया पॅकेजेस 6,000 पासून 60,000 पर्यंत. IQ आणि मल्टीफोकल लेन्सवर खास सूट. तसंच चष्म्यापासून कायमस्वरूपी मुक्ती मिळण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे अवघ्या काही मिनिटातच पूर्णतः सुरक्षित आणि वेदनारहित उपचार. यासाठी ऍडमिट होण्याचीही गरज नाही. वासन आय केअर हॉस्पिटल, स्टेशन रोड, कावळा नाका, कोल्हापूर. फोन 0231 39 89 000. कोल्हापूर बदलतंय. विश्वकर्मा बिल्डर्सच्या खानविलकर पेट्रोल पंपालगत नागाळा पार्क इथल्या साईटवर येताच तुम्हीही म्हणाल, होय, कोल्हापूर बदलतंय. 2 आणि 3 BHK फ्लॅट सोबत 100 फुटी रस्ता, स्विमिंग पूल, टेनिस कोर्ट, लॉन, जॉगिंग ट्रॅक, लँडस्केप गार्डन, क्लब हाऊस, चिल्ड्रन पार्क, सारं काही विश्वकर्मा प्रेस्टिज मध्ये. 5 एकरांचा भव्य प्रकल्प अगदी कोल्हापूर शहरातच. आणि तरीही निसर्गाच्या सान्निध्यात. घर, संस्कृती आणि फ्रेश ॲटमॉस्फिअर देणारी माणसं. विश्वकर्मा बिल्डर्स, कोल्हापूर. फोन 94-220 46 580 9673 54 50 50. सोनेरी किरण, लखलखती आभूषण, सौंदर्यपूर्ण हे जगणं सर्वांना हवं हवस. संस्कृती संपन्न करवीर नगरीमध्ये सौंदर्याची गौरव गाथा आणखी समृद्ध होणार. वात्सल्यपूर्ण वातावरणातील कोल्हापुरातील एक अनोखी शोरूम. सौंदर्याचा नवा पैलू, गोल्ड म्युझियम, सोल ऑफ द गोल्ड, राजारामपुरी, मेन रोड, कोल्हापूर. ठीक आहे मॅडम.
एकदम फ्री साईज. ठीक आहे, हा मी ट्राय करतो. काय झालं मॅडम? नाही बसत. मॅडम तुम्ही ड्रेस छान चॉईस करता पण तुमच्या साईजला होत नाही. तुमचा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलाय. हे घ्या कार्ड. या पत्त्यावर जा, तुम्हाला इथेच मिळेल तुमच्या समस्येचे उत्तर. आता आपल्या ओव्हरवेटची चिंता सोडा. आजच जॉईन करा स्टार हेल्थ स्टुडिओ. माझं नाव अमित शिंदे. मी 40 दिवसात 20 किलो वजन कमी केलेलं आहे. फंटॅस्टिक जिम आहे. माझे नाव सुधाकर धनवडे. 40 दिवसात 22 किलो वजन झालेलं आहे. फंटास्टिक जिम आहे. अनुभवी आणि तज्ञ प्रशिक्षकांचं योग्य मार्गदर्शन, अत्याधुनिक साधनांनी परिपूर्ण, 100% रिझल्ट ओरिएंटेड स्टार हेल्थ स्टुडिओ. पत्ता पाटणकर कॉलनी, हॉटेल पर्लच्या मागे, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. मोबाईल 9028 45 55 56. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, अंगभर ऋण झुण मखमाली साडी. घडीवर घडी खुली रेशमाची घडी, देखण्या रूपाची रंग वाढवते गोडी. निळ्या निळ्या नभावर चांदण्यांची खडी, झगमग उसळल्या लडीवर लडी. लाखामध्ये शोभणार मीच फुल झडी, घडीवर घडी खुली रेशमाची घडी. द्वारकादास श्यामकुमार. दुल्हन साडी, लेटेस्ट डिझायनर साड्या, कॅटलॉग कलेक्शन साड्या, काठा पदराच्या नवीनोत्तम साड्या, डिजिटल प्रिंट साड्या, बनारसी शालू पैठणी यासारख्या पारंपरिक साड्या, याशिवाय ड्रेस मटेरियल आणि शूटिंग शर्टिंगची संपूर्ण रेंज. लग्न जथ्यासाठी आणि आहेराच्या साड्यांसाठी महाराष्ट्राचं वस्त्रवैभव द्वारकादास श्यामकुमार. लक्ष्मीपुरी, लक्ष्मी रोड, कोल्हापूर. गुरुनानक मार्केट, गांधीनगर. घडीवर घडी खुले रेशमाची घडी. जीवनाच्या आर्थिक बाजूला भक्कम आधार. श्रीपतराव दादा सहकारी बँक. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रणालीनुसार कार्यरत असणारी, जिल्ह्यातील ग्रेड 1 दर्जा प्राप्त असणारी अग्रगण्य बँक. 1800 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल, 0% NPA, RTGS सुविधा, अत्याधुनिक लॉकर्स, स्वमालकीच्या मुख्य कार्यालयासह 3 शाखा. नवीन 3 शाखांना RBI कडून मंजुरी आणि आता सुरू होत आहे ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली. श्रीपतराव दादा सहकारी बँक. ग्राहकांच्या गरजा आणि विश्वास यांना सामर्थ्य मिळवून देणारी बँक. श्रीपतराव दादा सहकारी बँक, 573E, शाहूपुरी, पहिली गल्ली, कोल्हापूर. फोन 266 66 15. HF Jewelers, change your style. Bach, bach, bach. Bach ke, bach ke. हेयर ट्रीटमेंट के नाम पे कितने लोग कितनों को टोपी पहनाते हैं. अब ट्रीट कीजिए हेयर लॉस एट डॉक्टर बत्रास विद अ कॉम्बिनेशन ऑफ होम्योपैथी एंड मॉडर्न साइंस. हम टोपी उतारते हैं. डॉक्टर बत्रास. डॉक्टर बत्रास. पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग क्षेत्रातील करिअरचं नवं क्षितिज गाठण्यासाठी कोल्हापूरच्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे पॉलिटेक्निक कॉलेज, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात BSIET, उच्च शिक्षित आणि अनुभवी प्राध्यापक वर्ग, इंटरनेट सेवेसह सुसज्ज कम्प्युटर लॅब, आधुनिक प्रयोगशाळा तसंच वर्कशॉप, प्रशस्त ग्रंथालय, शिवाय मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल, कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत नोकरीतील संधींसाठी तज्ञांचं मार्गदर्शन, याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा. मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, सिव्हिल, कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बरोबरच सेकंड शिफ्ट मधील मेकॅनिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग साठी सुद्धा प्रवेश सुरू. डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, 2130 E वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापुर. फोन 0231 265 86 13. कौन से स्कूल की बात कर रही हो बेटा?
पर काका। अरे नजदीकी स्कूल भी इन बच्चों के लिए बहुत दूर है। काकी आप ही जोर डालिए ना। यहाँ होता तो फिर भी जोर डालती, पर इतनी दूर। एक तरीका है। वाह, कैसे किया ये सब? न 2 अक्षर की ताकत को कम समझो काकी, और ना इन 2 पहियों की। TVS एक्सेल सुपर हेवी ड्यूटी, एक नई सोच। अधिकृत विक्रेते माई TVS कोल्हापूर, KR TVS कोल्हापूर, बोरगावे TVS इचलकरंजी। बातमीपत्राच्या अखेरच्या भागात आपलं पुन्हा स्वागत। विठू नामाचा गजर करत पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या दिंड्यांमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले। करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथली दिंडी नुकतीच पंढरपूरकडे रवाना झाली। 19 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे। या एकादशी दिवशी पंढरपुरात होणाऱ्या यात्रेसाठी संपूर्ण राज्यातून वारकरी दिंडीद्वारे पंढरपूरकडे रवाना होत आहेत। ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता भक्तिरसात तल्लीन होऊन आणि विठू नामाचा गजर करत लाखो भक्त या वारीत सहभागी होत आहेत। करवीर तालुक्यातील नागदेववाडी इथली मानाची दिंडी नुकतीच पंढरपूरला रवाना झाली। या दिंडीतील वारकऱ्यांना सरपंच संजय दिवसे, रंगराव ढेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप देण्यात आला। यावेळी कंदलगावचे वसंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। दिंडीतील वारकऱ्यांना नागनाथ दूध संस्था, विठ्ठल उद्योग समूहाच्या वतीनं फराळाचं वाटप करण्यात आलं। यावेळी बाळासाहेब दळवी, हंबीरराव निगडे, निवास दळवी, भिकाजी पवार, बाबूराव ढेरे आणि ग्रामस्थ उपस्थित होते। रंकाळा चौपाटी इथं किरकोळ कारणातून संतोष कांबळे याच्यावर मंगळवारी रात्री चाकू हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी रोहित कुकितकर याला अटक केली। रंकाळा चौपाटीवर लक्षतीर्थ वसाहतीमध्ये राहणाऱ्या संतोष उत्तम कांबळे आणि फुलेवाडीत राहणाऱ्या रोहित तानाजी कुकितकर यांच्या भेलच्या गाड्या आहेत। मंगळवारी रात्री या परिसरातील वीज बंद पडली होती। त्यावेळी वीज पुरवठा सुरू करण्याच्या कारणातून या दोघांमध्ये वाद झाला होता। त्यावेळी रोहित कुकितकर यानं कांदा कापण्याच्या चाकूनं संतोष कांबळे याच्यावर चाकू हल्ला केला होता। या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी गुरुवारी रात्री रोहित कुकितकर याला अटक केली। पोलीस निरीक्षक जयवंत खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष डोके अधिक तपास करत आहेत। झाडं लावा झाडं जगवा हा संदेश नेहमीच ऐकायला मिळतो, मात्र आतापर्यंत किती झाडं लावली आणि त्यापैकी जगली किती याचा हिशोब मात्र लागत नाही। पण टाकाळा नवीन वसाहतीत राहणाऱ्या जनार्दन शंकर भोसले यांनी झाड लावून ती जगवण्याचं प्रामाणिकपणे काम केलं आहे। आतापर्यंत त्यांनी घराचा परिसर आणि विविध ठिकाणी 1000 झाडं लावून ती वाढवली आहेत। भोसले यांच्या या कार्याबद्दल धनंजय महाडिक युवा शक्तीच्या वतीनं त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला। बेसुमार जंगलतोड, वाढतं नागरीकरण यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होत आहे। पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी वृक्षारोपण हा एकमेव मार्ग सर्वांसमोर आहे। शासनानं शतकोटी वृक्ष लागवडीची घोषणा करून अनेक ठिकाणी वृक्षारोपण केलंय, पण त्यातील झाडं जगली किती याचा हिशोब लागत नाही। त्यामुळे वृक्ष लागवडीनंतर ती जगवण्याचे प्रयत्नही करणं तितकंच गरजेचं आहे। झाडे लावा झाडे जगवा या केवळ घोषणा देण्यापेक्षा झाडं लावून ती जगवण्याचं कार्य टाकाळीतल्या जनार्दन शंकर भोसले यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले। त्यांनी आपल्या घराचा परिसर आणि अन्य ठिकाणी 1000 ते 1100 झाडं लावून त्यांची देखभाल केली आहे। ही झाडं आता सध्या 20 ते 25 फूट उंचीची झाली आहेत। आपल्या घरासमोर त्यांनी वेगवेगळ्या झाडांबरोबरच फळभाज्यांचीही लागवड केली आहे। त्यांना लागणाऱ्या पाण्यासाठी स्वखर्चातून लहानशी विहीर खोदली आहे। झाडांच्या वाढीसाठी लागणारी खतं, औषध फवारणी ते नित्यनेमानं करत असतात। फळभाज्या आणि पालेभाज्या ते गल्लीतील प्रत्येक घराघरात मोफत आणि अल्प किमतीत देतात। आपल्या परिसरातच नाही तर भोसले यांनी कागल इथल्या लक्ष्मीनगर परिसरात नारळाची 11 झाडं लावली आहेत। ज्या ठिकाणी प्रवाशांना उन्हात उभं राहावं लागतं अशा ठिकाणी देखील त्यांनी झाडं लावली आहेत। जनार्दन भोसले यांनी पर्यावरण रक्षणासाठी सुरू केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे। त्यांच्या या उपक्रमाची नोंद धनंजय महाडिक युवा शक्तीने घेऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसंच वृक्ष लागवडीसाठी आणि जोपासना करण्यासाठी मदत देण्याचं आश्वासन दिलं। सत्कार समारंभाला अमोल माने, रहीम संदी, अजित कोरे यांच्यासह युवा शक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते।
शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड चिंचवाड मार्गावरून 28 जून रोजी चोरी झालेल्या डंपर प्रकरणी शिरोळ पोलिसांनी कोल्हापुरातील इसाक खुदबुद्दीन मुजावर याला अटक केली आहे. त्याला न्यायालयापुढे हजर केला असता 15 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 28 जून रोजी अर्जुनवाड इथल्या अमित देसाई यांचा डंपर बांधकाम ठिकाणावरून चोरीला गेला होता. या प्रकरणी शिरोळ पोलिसात नोंद झाल्यानंतर गोपनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक फौजदार चुळचूक यांच्या पथकाला करवीर तालुक्यातील बहिरेश्वर माळवाडी इथल्या संतोष दिंडे याच्या श्रीराम वेल्डिंग गॅरेजमध्ये चोरीचा डंपर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डंपर ताब्यात घेऊन पोलिसांनी गॅरेज मालक दिंडे यांच्याकडे चौकशी केली. त्यावेळी कोल्हापुरातील सुभाषनगरमध्ये राहणाऱ्या इसाक खुबुद्दीन मुजावर यानं तो चोरल्याचं समजलं. पोलिसांनी मुजावर याला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला असता त्यानं गुन्हा कबूल केला. कोरोची इथला इरफान उर्फ पप्पू रजाक कच्छी हा आपला साथीदार असल्याचं मुजावर यांनी सांगितलं. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र पवार यांनी दिली. तो बहिरेश्वर माळवाडी श्रीराम वेल्डिंग येथे लावल्याचे समजल्याने कारवाई करून जप्त केलेला आहे. त्यामध्ये इसाक खुदबुद्दीन मुजावर राहणार सुभाषनगर कोल्हापूर या दिनांक 10/7/13 रोजी अटक केलेली आहे. सदर गुन्ह्यात इरफान उर्फ पप्पू रज्जाक कच्छी हा फरार आहे. त्याच्या विरुद्ध पुणे ग्रामीण येथे डंपर चोरीचे गुन्हे दाखल आहे. या डंपर चोरी प्रकरणी सहाय्यक फौजदार चळचूक, पोलीस हेड कॉन्स्टेबल ठाणेकर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील भांगरे यांनी जलद गतीनं तपास केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवकाशातून टिपलेल्या आषाढी वारीच्या छायाचित्रांचं प्रदर्शन 14 ते 20 जुलै दरम्यान कोल्हापुरात भरवण्यात येणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवकाशातून कॅमेराबद्ध केलेल्या आषाढी वारीतील दुर्मिळ छायाचित्रांपासून पहावा विठ्ठल या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकातील माऊलीची पालखी, वारकरी दिंडी, अश्वरिंगण सोहळा, चंद्रभागा आणि विठ्ठल रुक्माई मंदिर यासह वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रांचं प्रदर्शन कोल्हापुरात भरवण्यात येणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. 14 ते 20 जुलै या कालावधीमध्ये शाहू स्मारक भवन इथे हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. राजारामपुरीतील 4थ्या गल्लीत घरासमोर उभी केलेली मोटरसायकल अज्ञातांनी पेटवली. यात सुमारे 15,000 रुपयांचं नुकसान झालं असून याबाबतची नोंद राजारामपुरी पोलिसात झाली आहे. राजारामपुरीतील 4थ्या गल्लीत टाका रोडजवळ उदयसिंह वसंतराव जाधव हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. मंगळवारी रात्री त्यांनी MS09 AG 317 या क्रमांकाची हिरो होंडा डॉन ही मोटरसायकल घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री 2च्या सुमारास अज्ञातांनी ही मोटरसायकल पेटवली. त्यामुळे सुमारे 15,000 रुपयांचं नुकसान झालंय. आज सकाळी हा प्रकार त्यांच्या नजरेस पडला. त्यानंतर त्यांनी याबाबतची नोंद राजारामपुरी पोलिसात केली आहे. कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीनं आयोजित स्पर्धेत आज विविध गटातील अंतिम सामने झाले. यात मुलांमध्ये एकेरी गटात हर्षवर्धन इटकरकर, निखिल वाडेकर, करण जाधव तर मुलींमध्ये तनिषा पाटील, जान्हवी कानिटकर, समृद्धी पाटील, शिवानी मोहिते यांनी विजय मिळवले. कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीनं अजिंक्यपद स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी विविध गटातील मुलामुलींचे अंतिम सामने झाले. 10 वर्षाखालील मुलांच्या एकेरी गटात हर्षवर्धन इटकरनं वंश आहुजाचा 21-18, 21-18 अशा फरकानं पराभव केला. मुलींमध्ये तनिषा पाटील हिनं अंकिता अगरवालला 21-7, 21-6 असं नमवलं. 13 वर्षाखालील मुलींच्या गटात जान्हवी कानिटकरनं विजय मिळवला. तर दुहेरी गटात समृद्धी पाटील आणि रिद्धी अनुत कुमार या जोडीनं विजेतेपद पटकावलं. अन्य वयोगटात निखिल वाडेकर, करण जाधव, शिवानी मोहिते तर मिश्र दुहेरी गटात निनाद कामत आणि शिवानी मोहिते या जोडीनं विजय संपादन केला. आता पाहूया आजच्या सोन्या चांदीचे दर. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. जिल्ह्यात पावसाची संततधार. पंचगंगा नदीत जीप गाडी वाहून गेल्याच्या अफवेनं प्रशासनाची धावपळ. बनावट चावीनं जीप ओढ्यात ढकलून दिल्याचं उघड. दऱ्याचे वडगाव इथं आढळला सडलेल्या अवस्थेतील मृतदेह. घातपाताचा संशय.
वरुण तीर्थवेस गांधी मैदानात आढळला नोटांचा ढीग, नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा. आणि केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग मैदानाच्या विकास आराखड्याचं महापालिकेकडून सादरीकरण, मुख्यमंत्र्यांनी कान उघडणी केल्यानंतर प्रशासनाला आली जाग. याबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.